हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज दुपारच्या जेवणामध्ये आपण काय काय बनवणार आहोत ते बघूया. तर जेवणामध्ये मी आज दुपारच्या भाजी बनवणार आहे. तर इथे मी दोन प्रकारची डाळ भिजवून घेतलेली आहे. अर्धी वाटी मसूर डाळ आहे आणि अर्धी वाटी इथे तूर डाळ आहे. तर मी एक दीड तास पाण्यामध्ये भिजत लावलेली होती. तर इथे मी आज पालक भाजी बनवणार आहे. त्यासाठी मला इथे दोन प्रकारची मी डाळ भिजवून घेतलेली आहे. इथे मी थोडीशी पालक घेतलेली आहे. हातामध्ये बसेल एवढे पाने हे पालकचे आहेत. तर हे घेतलेले आहे. थोडेसे इथे भाजलेले शेंगदाणे आहेत. 2 टीस्पून इथे चण्याचं पीठ आहे. थोडीशी इथे कोथिंबीर आहे. एक टोमॅटो इथे कापून घेतलेला आहे मी. आणि इथे 2 टीस्पून आहे ओलं खोबरं. 10-12 इथे लसणाच्या पाकळ्या आहेत. अर्धा इंच इथे आलं आहे आणि 3 इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. तर आधी मला आता लावायचं आहे कुकर. तर इथे ही डाळ मी स्वच्छ धुवून आणि भिजत लावली होती. पाण्यासकट मी ती डाळ कुकर मध्ये टाकून घेणार आहे. इथे टोमॅटो मी टाकून घेणार आहे. शेंगदाणे घालून घेणार आहे शिजताना आणि ही पालक भाजी पण इथे टाकणार आहे. इथे मी अर्धा टीस्पून पेक्षा कमी आहे हिंग. इथे थोडीशी घालणार आहे हळद आणि 1 ग्लास इथे पाणी टाकणार आहे. इथे 1 टीस्पून घालायचे तेल आणि छान इथे मी मिक्स करून घेणार आहे. आणि आपल्याला इथे आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. इथे मी गॅसवर कुकर लावलेला आहे. 2 शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मध्ये मला थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे. आपले 2 टीस्पून इथे ओलं खोबरं, मिरची, आलं आणि लसूण इथे घालायचं आहे आणि कोथिंबीर हे घालून आपल्याला इथे फक्त बिना पाण्याचं आपल्याला हे वाटायचं आहे. असं जाडसर वाटून झालेलं आहे. पाणी न घातल्यामुळे एवढं जाडसर आपलं हे होतं. तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये पण छोट्या हे कुटून घेऊ शकता. इकडे आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या होत आहेत. तोपर्यंत इथे आपण भात बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे पाणी घेतलेलं आहे. पारंपरिक पद्धतीने गॅसवर हा भात शिजवणार आहे. इथे गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे. चवीपुरते इथे थोडंसं मीठ घालणार आहे आणि इथे पाण्याला उकळी येईपर्यंत इथे आपला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपलं पाणी छान गरम झालेलं आहे. इथे आपण आपले धुतलेले तांदूळ इथे घालून घेणार आहे. या भाताची रेसिपी माझ्या चॅनल वरती मी दिलेली आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. एकीकडे आपला कुकर गार होतो. एका गॅसवरती आपण भात ठेवलेला आहे. इथे आपल्याला बनवून घ्यायचे आहे बाजरीची भाकरी. एका भांड्यात आपण हे गरम पाणी काढून घेतलेले. इथे आपलं बाजरीचं पीठ आहे. आवडत असेल तर मीठ थोडंसं घालू शकतो. भाकरीचा उंडा छान मळून घ्यायचा आहे. भाकरी छान येते मग. लहान मोठ्या साईजची तुम्ही कशी भाकरी करू शकता. आपल्या एकीकडे तवा गरम होतो. इथे तवा गरम झालेला आहे. थोडंसं इथं भाकरीला आपलं पाणी लावून घ्यायचंय. एक साईडने आपली भाकरी छान भाजली गेली. इथे आपण तिला व्यवस्थित भाजून घेऊया.
इथे आपली बाजरीची भाकरी सगळीकडनं छान खमंग भाजली गेली। आपली भाकरी इथे तयार आहे। इथे आपला भात 50% पेक्षा जास्त शिजलेला आहे। इथे आपल्याला यातलं पाणी काढून टाकायचं आहे। इथे मी गॅस बंद केला। पण भातातलं आपले एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते काढून घेणार आहे। आपण भातातलं संपूर्ण पाणी आपलं काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला व्यवस्थित असा हा भात सारखा करून आणि आपल्याला कमी गॅसवर अगदी मिनिटभर फक्त ठेवायचा आहे। इथे बघा आपला भात छान शिजलेला आहे। मोकळा सरसरीत झाला आणि मस्त शिजलेला आहे। या पद्धतीने भात आपण रोज खाल्ला तरी आपल्याला वजन वाढण्याची भीती नाहीये। तर ह्या भाताची संपूर्ण रेसिपी मी होम कुकर रंजना चॅनल वरती दिलेली आहे। तर इथे आपला भात तयार आहे। आपण आता कुकर थंड झाला असेल ते बघूया। ते कुकर थंड झाल्याची डाळी आपली छान शिजलेली आहे। रवी घालून आपण ही डाळ छान घोटून घेऊ। हे बघा पालक आणि डाळ मस्त छान व्यवस्थित एकजीव मिक्स झालेले। इथे आपण आता भाजीला फोडणी द्यायची। इथे डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतली। हे बघा डाळ आणि पालक आपली एकदम छान मस्त शिजलेली आहे। इथे फोडणी द्यायची। मी कढई ठेवली गॅसवरती। इथे काही कढीपत्त्याची पानं मी अशी कापून घेते, कारण मुलं जेवणामध्ये आले तर पानं काढून टाकतात। इथे कढईमध्ये 2 टीस्पून मी इथे तेल घातलेलं आहे। इथे तेल छान गरम झालेले आहे। मी इथे 1 टीस्पून घालते राई, 1 टीस्पून इथे घालते जिरं आणि इथे कापलेला कढीपत्ता। आता इथे घालायचे चण्याचं पीठ, हे 2 टीस्पून जे घेतलेलं होतं हे छान खमंग भाजायचंय। पीठ आपलं छान खमंग वास येतोय, व्यवस्थित भाजलं गेलं। इथे घालायचंय आपल्याला आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते। थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण चांगलं शिजून घ्यायचंय। अजून थोडं पाणी आपण याच्यात घालणार आहे। अर्धी वाटी पाणी आपण इथे वापर केलेलं आहे। इथे आपली फोडणी आणि बेसन छान शिजलेलं आहे। पीठ आपलं बेसन पीठ भाजलेलं इथे आपण घालणार आहोत। आपल्या तिखटाप्रमाणे आपल्याला जेवढं भाजीचं तिखट पाहिजे असेल तेवढं आपल्याला इथे घालायचं आहे। थोडीशी हिरवी मिरची मी आधी वाटलेली होती ती, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तिखटाचं प्रमाण ठेवायचं आहे। इथे आपलं हे छान शिजलेलं आहे। पीठ टाकल्यानंतर इथे आपण भाजी घालून घेणार आहोत। इथे मी घालणार आहे पाणी। आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे पाणी घट्ट किंवा पातळ कशी पाहिजे ते करून घेणार आहे। हे बघा घट्ट सरस ही भाजी ठेवलेली आहे। इथे मीठ घालणार आहे चवीपुरतं। याला एक छान उकळी देणार आहे। इथे आपली डाळ पालक तयार आहे। हे इथे घालून घेणार आहे आपण थोडीशी आता कोथिंबीर। आज आपल्या दुपारच्या जेवणाचा इथे भात तयार आहे, डाळ पालक आपली इथे तयार आहे आणि आपली बाजरीची भाकरी तयार आहे। दुपारचं जेवणाचं ताट आपण इथे तयार केलेलं आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर इतरांना शेअर करा आणि प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आणि होम कुकर रंजना चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया उद्या सकाळी 11 वाजता। बाय बाय।